सर्वप्रथम जे सम्राट मंडळाचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांचा मी आभार मानतो माझा सत्कार केल्याबद्दल. परंतु हा जो सत्कार आहे तो मी सत्कार म्हणून घेत नाही, कारण का सत्कार म्हणून जर आपण घेतलं त्याला तर एक जरा गर्व निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्या मी शुभेच्छा म्हणून घेतो की या सम्राट मंडळाच्या शुभेच्छा आणि आपल्यासारख्यांचे आशीर्वाद मला पुढे जगण्यासाठी प्रेरणा देतील. त्यामुळे या मी शुभेच्छा म्हणून घेतो जे की मला नव्या जगण्याची प्रेरणा देईल. आणि सम्राट मंडळाचे जे सदस्य आहेत सम्यक सदावर्ते यांनी नमूद केलं की आपण आपला प्रवास सांगावा, परंतु मी प्रवासावर जास्त भर देणार नाही, कारण संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला येत असतो. मला वाटतं आपल्या देखील वाट्यामध्ये तुमचा स्वतःचा संघर्ष आलेला असेल. संघर्ष हा गरीबाला सुद्धा असतो, संघर्ष हा श्रीमंताला सुद्धा असतो, संघर्ष प्रत्येकाला असतो. परंतु त्या संघर्षामधून जो वाट काढतो मला वाटतं ते फार महत्वाचं असतं आणि ती मोठी गोष्ट असते. त्यामुळे मी संघर्षावर जास्त फोकस करणार नाही, पण मला जे मुद्दे मांडायचे आहेत ते जरा त्यावर फोकस करेल. कारण जरा भावनिक होऊन चालत नाही. आपण जर आपल्याला विकास करायचा असेल तर आपलं अनालिटिकल स्किल्स किंवा वैचारिक सत्सद विवेक बुद्धी आपण स्वतःची जागृत ठेवली पाहिजे आणि भावनिक दृष्ट्या न विचार करता अनालिटिकल दृष्ट्या किंवा सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून आपण विचार केला पाहिजे. तर पहिला मुद्दा असा, सम्राट मंडळाने हा जो सत्काराचा कार्यक्रम किंवा शुभेच्छाचा कार्यक्रम हा जो आयोजित केलेला आहे मला वाटतं त्याचा हेतू आपण ओळखला पाहिजे. त्याचा हेतू कदाचित हा असावा की माझा जो प्रवास आहे किंवा मी जे अचिव्हमेंट म्हणणार नाही, पण मी ज्या पदावर पोहोचलेलो आहे त्यामधून तरुण पिढीला काहीतरी नवीन प्रेरणा मिळावी. मला वाटतं हा एक मुख्य हेतू सम्राट मंडळाचा असावा आणि म्हणून काही या ठिकाणी मी मुद्दे मांडू इच्छितो. मी तरुण पिढीला सांगू इच्छितो की एकदा आपण सर्व स्वतःचे आदर्श तपासले पाहिजे. आदर्श म्हणजे काय, ज्याला आता मला वाटतं बरेच मुलं ही कॉन्व्हेंट मध्ये असतात आणि बरेच काही मुलं हे मराठी शाळेत सुद्धा आहेत. त्यामुळे आपण आदर्श तपासले पाहिजेत, आपण आयडॉल्स तपासले पाहिजे. आयडॉल्स म्हणजे काय, आदर्श म्हणजे काय, आपण कोणाला फॉलो करतो, आपण कोणाचे विचार ऐकतो ते आपण सर्वांनी चेक केले पाहिजे. जर आपले आयडॉल्स किंवा आपले आदर्श हे दादा भाई आणि भाईगिरी करणारे असतील तर या महाराष्ट्रामध्ये जे वाल्मिक कराराचं झालं तेच तुमचं झाल्याशिवाय राहणार. त्यामुळे सर्वांनी आपले आदर्श चेक केले पाहिजेत. आपले आदर्श हे इंस्टाग्रामवर, रील्सवर, फेसबुकवर भाईगिरी करणारे, रील्स काढणारे असतील तर मला वाटतं ते तुम्हाला स्वतःचा विकास करू देणार नाही. ते तुम्ही आदर्श चेक केले पाहिजे. दरारा असायला पाहिजे. मी काय बोललो, भाईगिरी नको, पण दरारा असलं पाहिजे. दरारा असलं पाहिजे तो आंबेडकर चळवळीच्या मूल्यांचा दरारा असला पाहिजे. जिथे संविधानाची गळचेपी होईल तिथं बिंदास तुम्ही आंबेडकरी कार्यकर्त्यांनी, इथल्या तरुण पिढीने तिथे आपला दरारा दाखवला पाहिजे. परंतु उलटाच आंबेडकरी चळवळीच्या नावाखाली भाईगिरी आणि दादागिरी आणि त्या स्वतःचा स्वार्थ साधणे याच्या पाठीमागे न लागता तरुण पिढीने एक स्वतःचे आदर्श पुन्हा चेक केले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता बुद्धाचा एक सिद्धांत आहे कार्यकारण भाव. कार्यकारण भाव म्हणजे काय, कोणतीही गोष्ट ही कारणाशिवाय घडतच नाही. आज आपण इथे जमलेलो आहोत, त्या जमल्याला सुद्धा काहीतरी कारण आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात कोणतीही गोष्ट घडते त्या घडण्याला सुद्धा एक कारण असते. आणि म्हणून त्या सिद्धांतावर मी बोलू इच्छितो की आजची जी तरुण पिढी आहे, जे मी जरा स्पष्टच बोलतो, ती व्यसनाधीनतेकडे जरा जास्त झुकत चाललेली आहे. आणि मला वाटतं व्यसनाधीनतेवर माझ्यापेक्षा कोण योग्य व्यक्ती असेल मला असं वाटत नाही, कारण की त्या व्यसनाधीनतेची बरीच झळ ही माझ्या कुटुंबाला आणि मला ती पोहोचलेली आहे. जास्त न बोलता मी जास्त त्याचा इथे नोंद घेऊ इच्छित नाही, परंतु हे आपण सुधारलं पाहिजे. व्यसनाधीनतेकडे जरा जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि हा बुद्धाचा सिद्धांत हा आपण आपल्या आयुष्यामध्ये लागू केला पाहिजे. कार्यकारण भाव
जर आपल्याला आपल्या स्वतःचा विकास करायचा असेल तर व्यसनात विंतकडे न वळता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांकडे आपण वळायला पाहिजे. आता ते विचार काय आहेत ते तुम्हाला आम्हाला सर्वांना माहितीच आहे. आणि एक तिसरी गोष्ट म्हणजे तरुण पिढीला मी सांगू इच्छितो की आपण थोडं फायनान्स कडे वळायला पाहिजे. एक मराठीत सोपं बोलायचं झालं तर आर्थिक साक्षर आपण झाले पाहिजे. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर कोणी 20 वर्षाचा मुलगा असेल तर त्याला ही जबाबदारी कळली पाहिजे की आता याच्या पुढचं जे आयुष्य आहे ते आयुष्य हे माझ्या आई वडिलांची जबाबदारी नसून ते माझी स्वतःची जबाबदारी आहे. त्यामुळे मला माझ्या आयुष्यात ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टीचा आर्थिक भार हा स्वतः मी स्वीकारायला तयार झालो पाहिजे. तो आर्थिक भार मी माझ्या आई वडिलांवर न टाकता तो मी स्वतः स्वीकारलो पाहिजे. त्यामुळे फायनान्शियल फ्रीडम किंवा त्याला आपण आर्थिक साक्षरता जी बोलू शकतो ते आपण स्वतःच्या आयुष्यामध्ये आपण आणलेलं पाहिजे. आणि महिला वर्गाला सुद्धा म्हणणं आहे की जरा लोन घेणं पण आपण कमी केलं पाहिजे. लोन मिळतो म्हणून घ्यायचं नाही. जर खरंच आता त्यामध्ये पण चांगलं लोन आणि वाईट लोन, जर आपण शिक्षणासाठी लोन घेत असू तर ते ठीक आहे. पण नुसतंच चैनीच्या व्यक्तीसाठी फ्रीज घ्यायचा म्हणून लोन घेतो, टीव्ही घ्यायचा म्हणून लोन घेतो तर ते थोडं कमी केलं पाहिजे. कारण मला असं वाटतं की लोन ही एक नवीन गुलामीची पद्धत आहे. तुम्हाला एक नवीन गुलामी तुमच्या आयुष्यात आणणार आहे. आताच आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुलामीतून बाहेर काढलं. आता आपल्याला परत त्या नव्या गुलामीत जायचं नाही. त्यामुळे आर्थिक साक्षरता किंवा फायनान्शियल फ्रीडम या विषयाकडे इथल्या तरुण पिढीने सर्वांनीच एकंदरीत सर्वांनीच आपण पाहिलं पाहिजे. आणि एक शेवटचा मुद्दा मांडतो की बाबासाहेब म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते प्राशन करतो तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्या शिक्षणाची व्याख्या म्हणजे काय? शिक्षण म्हणजे ते कोणतेही शिक्षण. आता मी असं बिलकुल म्हणणार नाही तुम्ही युपीएससीच करा, तुम्ही एमपीएससीच करा किंवा तुम्ही सरळ सेवा करा किंवा तुम्ही सरकारी नोकऱ्या घ्या. तुम्हाला ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात उत्तुंग तुम्ही भरारी माना. त्या क्षेत्रामध्ये टॉपचं शिक्षण तुम्ही घ्या. तुम्हाला जर वकिलीचं क्षेत्र आवडतं तर तुम्ही चांगल्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी आहेत, ज्या देशाच्या टॉपच्या युनिव्हर्सिटी आहेत, त्या युनिव्हर्सिटीमधून तुम्ही वकिलीचं शिक्षण घ्या. तुम्हाला जर मेडिकल क्षेत्रामध्ये आवडतं, तुम्हाला जर डॉक्टर व्हायचं आहे तर भारत सरकारचे एम्स सारख्या कॉलेजेस आहेत ज्या टॉपचे इन्स्टिट्यूट आहेत. तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये जर आवड आहे तर तुम्ही IIT मधून शिक्षण घ्या. मी तर याच्याही पुढे जाऊन बोलेन तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये आवड असेल त्या क्षेत्रातलं परदेशी शिक्षण घ्या. खूप साऱ्या स्कॉलरशिप अवेलेबल आहेत आणि अनुसूचित जाती आणि जमातींसाठी सुद्धा खूप साऱ्या स्कॉलरशिप अवेलेबल आहेत. आता याच्याही पुढे जाऊन बोलतो तुम्हाला जर शिक्षणात आवड नसेल तरी सुद्धा ठीक. तुम्हाला बिझनेस मध्ये आवड असेल त्यामध्ये तुम्ही टॉपचं काहीतरी करा. म्हणजे मला बोलायला खंत वाटते की आपण अशा भागामध्ये राहत आहोत की जिथं पर्यटनाचा विकास हा पुढे 10 ते 20 वर्षामध्ये फार होणार आहे, कारण त्या माथेरानजवळ आहे. परंतु याची खंत सुद्धा वाटते की या सर्व बिझनेसमध्ये किंवा सर्व बिझनेस प्लॅन मध्ये आपला जो इथला बहुजन आहे, इथला जो वंचित आहे, इथला जो आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता आहे किंवा जे सगळे आपले बहुजन वर्गातले आहे ते फार कमी आहे. त्यांनी त्या क्षेत्रात सुद्धा उतरलं पाहिजे आणि त्यामध्ये उत्तुंग भरारी त्या क्षेत्रामध्ये आपलं काम चालू ठेवलं पाहिजे. हा शेवटचा मुद्दा येतो की बाबासाहेब, तुम्ही उदाहरण घ्यायचंच झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तुम्ही उदाहरण घ्या. बाबासाहेबांचा काळ हा फार संघर्षाचा होता. अशा संघर्षाच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलं जे की इथल्या प्रस्थापितांना सुद्धा जमलं नाही किंवा उच्च वर्गातील लोकांना सुद्धा जमलं नाही. असं शिक्षण त्यांनी लॉचं कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये घेतलं. बार ॲट लॉ ही पदवी घेतली, बारिस्टर ॲट लॉ ही पदवी घेतली. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिक्षण घेतलं. कारण त्यांचा काळ संघर्षाचा असून तर भावनिक झाले नाही. आता तो वेगळा विषय होईल. त्यांची मुलांकडे म्हणजे ते एवढे समाजाप्रती बिझी होते की त्यांना त्यांच्या मुलाकडे सुद्धा लक्ष द्यायला मिळालं नाही, कारण ते भावनिक झाले नाही. त्यांचं टार्गेट फिक्स होतं. तर अशा प्रकारे आपण केलं पाहिजे. संघर्षाचा काळ हा ओळखला पाहिजे. एक शेवटची एक गोष्ट सांगून मी इथे थांबतो. गोष्ट म्हणजे तुम्हाला दुबईचे शेख तुम्हाला सगळ्यांना माहित असतील. दुबईमध्ये सगळ्यात श्रीमंत माणूस कोण असतो तर तो शेख असतो. तर त्या शेखला पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही तुमच्या मुलांचं भविष्य तुम्ही काय बघता.
तुम्ही तुमच्या मुलांचं भविष्य, तुमच्या पुढच्या पिढीचं भविष्य, तुमच्या नातवाचं भविष्य, तुमच्या मुलाचं भविष्य तुम्ही काय बोलता? तर तो शेख त्या पत्रकाराला असं उत्तर देतो की बोलतो, माझे आजोबा हे व्यापारी होते आणि ते वाळवंटामधून 10 किलोमीटर रोज चालत जायचे आणि आपले काम करायचे. ते काय म्हणाले, शेख काय म्हणाले की माझे आजोबा हे व्यापारी होते, वाळवंटामधून 10 किलोमीटर जायचे आणि काम करायचे. म्हणजे त्यांनी फार संघर्षाचा काळ बघितला. नंतर माझे वडील जे आहेत त्यांच्या संघर्षामुळे माझ्या वडिलांना 5 किलोमीटर चालत जावं लागलं. 10 किलोमीटरचे किती झाले? 5 किलोमीटर. माझे वडील 5 किलोमीटर जायचे, काम करायचे आणि पुन्हा यायचे. आता माझ्याकडे कार आहे, मी कारमध्ये बसतो, 10 मिनिटात कामाच्या ठिकाणी पोहोचतो, काम करून पुन्हा येतो. माझ्या मुलाकडे मर्सिडीज असेल याची मी खात्री देतो, कारण मी तेवढा संघर्ष केलेला आहे, मी तेवढं कमवलं आहे. तो काय मर्सिडीज मध्ये बसेल, मस्त एसी कॅबिन मध्ये बसेल, परत येईल. माझ्या नातवाकडे फरारी असेल, तो पण तसंच जाईल, एसी कॅबिन मध्ये बसाल, काम करणार आणि पुन्हा येणार. परंतु माझ्या नातवाच्या मुलाकडे तो परत 5 किलोमीटर वाळवंटामधून चालेल, काम करेल, एसी केबिन असेलच याची मी शाश्वती घेऊ शकत नाही. माझ्या पंतूकडे म्हणजे नातवाच्या मुलाकडे तो अजून संघर्षाचा काळ पाहिजे, तो 10 किलोमीटर चालेल, केबिन एसी असेलच असं सांगू शकतो. तो दुबईचा शेख असा का बोलला? कारण त्याच्या पाठीमागे एक कारण आहे, ते इंग्लिश मध्ये आहे, ते मी पहिले इंग्लिश मध्ये सांगतो आणि त्याचं मग मराठीमध्ये तुम्हाला भाषांतर सांगतो. तो दुबईचा शेख म्हणतो की टफ टाइम्स म्हणजे कठीण काळ, संघर्षाचा काळ, टफ टाइम्स क्रिएट स्ट्रॉंग मेन. कठीण किंवा संघर्षाचा काळ हे वीरशूर पैदा करतात. टफ टाइम्स क्रिएट स्ट्रॉंग मेन. स्ट्रॉंग मेन क्रिएट इझी टाइम. स्ट्रॉंग मेन क्रिएट इझी टाइम म्हणजे काय? जे शूरवीर असतात, जे मजबूत व्यक्ती असतात, किंवा आपण आजच्या जेन झेडच्या भाषेमध्ये आपण त्यांना अल्फा मेल बोलू शकतो. जे शूरवीर व्यक्ती असतात ते काय करतात? सोपी परिस्थिती निर्माण करतात, सुखसोयीच्या गोष्टी निर्माण करतात. सो स्ट्रॉंग मेन क्रिएट इझी टाइम्स. इझी टाइम्स क्रिएट वीक मेन. म्हणजे अशा सोयी सुविधा, सुखसोयीच्या वस्तू आल्या तर संघर्ष करण्याची जी आपली गुर्मी असते ती कमी होते. आणि जर असा सोपा टाइम आला किंवा सुखसोयीचा टाइम आला तर त्या सुखसोयीच्या टाइम मध्ये किंवा वेळेमध्ये कोणत्या व्यक्ती निर्माण होतात? तर ते दुबळे व्यक्ती निर्माण होतात. इझी टाइम्स क्रिएट वीक मेन. त्यामुळे तो दुबईचा शेख असा बोलतो की मी, माझ्या वडिलांनी, माझ्या आजोबांनी संघर्ष केला, त्याची फळं मी आता उपभोगत आहे आणि मी चांगल्या सुखसोयी या ठिकाणी माझ्या मुलांना देत आहे. परंतु चांगल्या सुखसोयी दिल्यामुळे माझी मुलं आहेत किंवा माझे जे पंतू आहे, माझे जे नातू आहे, ते तसाच संघर्षाचा काळ न बघितल्यामुळे ते चांगली वेळ ते निर्माण करतीलच असं नाही, त्यामुळे ते दुबळे असतील. म्हणून तो बोलला की माझे पंतू, माझे नातू हे मे बी परत 10 किलोमीटर वाळवंटात चालली, कारण ते काय करणार? फरारीमध्ये आराम करणार, मर्सिडीज मध्ये आराम करणार आणि पुन्हा ती परिस्थिती निर्माण होणार. सांगायचा उद्देश हाच की बाबासाहेबांनी फार संघर्ष केला. म्हणजे काय? टफ टाइम घेऊन त्यांनी स्ट्रॉंग मेन, लढाऊ, शूर अशा आपल्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली, असे आपले शिक्षित वर्ग निर्माण केला. त्या शिक्षित वर्गामुळे, त्या लढायांमुळे, नामांतराचा लढा तुम्ही समोर ठेवा किंवा दुसरं सामाजिक चळवळी समोर ठेवा, या संघर्षामुळे स्ट्रॉंग मेन तर निर्माण झाले आणि त्यांनी आपल्याला सुखसोयीच्या आता ज्या गोष्टी दिलेल्या आहेत. मला भीती आहे तर आपण या सुखसोयीच्या काळामध्ये ओरपळून न जाता, आरामाचा न विचार करता, पुढच्या क्रांतीची किंवा नवीन एक सुवर्ण काळ कसा येईल याचा आपण विचार केला पाहिजे आणि असं बाबासाहेबांना आपण फॉलो केलं पाहिजे. त्या संघर्षाची विसर न पडता. तर जरा भाषण लांबलं, मी त्यासाठी जरा दिलगिरी व्यक्त करतो आणि खरंच मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि जाता जाता ज्यांनी त्यांच्या संघर्षाच्या काळात ज्यांनी आपल्याला साथ दिलेली असते, चांगला काळ आल्यावर त्यांची नावं घेऊ इच्छितो. माझी आई असेल, विशाली सदावर्ते, हिने खूप वाईट दिवस बघितले. त्या टफ टाइम मुळे एक स्ट्रॉंग मेन निर्माण झाले. आता माझ्या नातवाचा पंतूचं मी काही जबाबदारी घेऊ इच्छित नाही. परत माझ्या आईची आई असेल, तिने सुद्धा संघर्षाच्या काळात आम्हाला खूप मदत केली.
सगुबाई ओवाळ असेल, माझे मोठे काका असेल सिद्धार्थ सदावर्ते, माझे छोटे काका असेल संजय सदावर्ते आणि बरीच मंडळी आहे. मला वाटतं आम्ही फक्त या घराची मुलं नाही तर पूर्ण सम्राटनगरची मुलं आहे. बालपणी सर्वांनी आम्हाला खूप मदत केली आहे. त्यामुळे सम्राट मंडळाला आणि मी जबाबदारी सांगतो की ही माझी एक हा जो चांगला काळ आहे तो चांगला काळ मी आपल्यासाठी व्यतीत करेन अशी मी ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय. धन्यवाद.